देशभरात भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारांना कडक शब्दात फटकारले। भटक्या कुत्र्यांमुळे होणारा मृत्यू किंवा जखमी प्रकरणांमध्ये विशेषतः बालके आणि वृद्धांच्या बाबतीत राज्य सरकारांना आता मोठी आर्थिक भरपाई द्यावी लागेल, असा ऐतिहासिक आदेश न्यायालयानं दिलाय। राज्यांची जबाबदारी निश्चित करताना न्यायालयानं स्पष्ट केलंय की भटक्या कुत्र्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणं किंवा काहीही न करणं आता राज्यांना महागात पडणार आहे। नागरिकांचं संरक्षण करणं ही राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे। जर या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास प्रशासन अपयशी ठरलं आणि त्यामुळे कोणाचा जीव गेला किंवा कोणी जखमी झालं तर त्याची पूर्ण जबाबदारी राज्याला स्वीकारावी लागेल। कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालणाऱ्यांच्या संदर्भात न्यायालयानं अत्यंत कडक टिप्पणी केली आहे। न्यायालयानं म्हटलंय की ज्या लोकांना भटक्या कुत्र्यांची एवढीच काळजी आहे किंवा त्यांना खाऊ घालायची इच्छा आहे त्यांनी त्या कुत्र्यांना आपल्या घरी घेऊन जावं। सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालून इतरांच्या जीवाशी खेळता येणार नाही। या समस्येवर उपाययोजना न करणाऱ्या नगरपालिका आणि स्थानिक प्रशासकीय संस्थांवर आता न्यायालयाची करडी नजर असेल। गेल्या काही महिन्यात देशातील विविध भागात विशेषतः कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक शहरात भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना चावा घेतल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या। या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। या निर्णयामुळे आता राज्य सरकारांना कुत्र्यांच्या नसबंदीपासून ते त्यांच्या निवाऱ्यापर्यंतच्या उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्या लागणार आहेत।